विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीचा सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा टॉपिक सुरू केलेला होता आणि काही दिवसांच्या गॅपनंतर आपण पुन्हा हा एक ऑनलाईन लेक्चरचा भाग इथं सुरू करतो आहे. याच्यामध्ये मागच्या लेक्चरला आपण मॅटर म्हणजे काय आणि मॅटरचं क्लासिफिकेशन पाहिलेलं होतं. तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसतंय की मॅटरचे 2 प्रकार केलेले आहेत, प्युअर सबस्टन्सेस आणि मिक्सचर. प्युअर सबस्टन्सेस याचे पुन्हा 2 प्रकार आहेत, इलेमेंट्स आणि कंपाऊंड्स. तर दुसरा प्रकार आहे मिक्सचर आणि ह्या मिक्सचरचे 2 प्रकार आहेत, होमोजिनियस मिक्सचर आणि हेट्रोजिनियस मिक्सचर. एलिमेंट्स पुन्हा 3 प्रकारामध्ये क्लासिफाय केलेले आहेत, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स. असं एक क्लासिफिकेशन आपण पाहिलेलं आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक टर्मचा अर्थ बघितला आहे. प्युअर सबस्टन्सेस कशाला म्हणायचं, इलेमेंट्स म्हणजे काय, कंपाऊंड्स म्हणजे काय, त्याचबरोबर मिक्सचर म्हणजे काय असतात आणि मिक्सचरच्या ह्या 2 होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस या 2 प्रकाराबद्दलही पाहिलेले आहे. त्याचबरोबर इलेमेंटचे हे 3 क्लास आपण बघितले, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स, आणि या 3 प्रकाराचे आपण कॅरेक्टरिस्टिकही पाहिलेले आहेत. म्हणजे हे आपण क्लासिफिकेशन पाठीमागच्या लेक्चरला संपवलेलं आहे. आता आपणाला याच्यातला दुसरा भाग बघायचा आहे, तो इथं मी स्लाईडवरती दाखवतोय. तो आहे प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड देअर मेजरमेंट. आता यामध्ये काय आहे बघा, मॅटरला ज्या बऱ्याच कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज असतात, त्या प्रॉपर्टीज 2 प्रकारामध्ये क्लासिफाय होतात. एक फिजिकल प्रॉपर्टीज आणि दुसऱ्या आहेत केमिकल प्रॉपर्टीज. मॅटरकडे ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्यांचे 2 प्रकार आपल्याला सांगता येतात, फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज. आता फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत बघा. फिजिकल प्रॉपर्टीज आर दोज विच कॅन बी मेजर्ड और ऑब्झर्व्ड विदाउट चेंजिंग द केमिकल कंपोजिशन ऑफ द सबस्टन्स. ह्या अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्या मेजर्ड करताना, या प्रॉपर्टीज मेजर्ड करताना सबस्टन्सचं केमिकल कंपोजिशन चेंज होत नाही. अशा कुठल्या प्रॉपर्टीज आहेत, मॅटरचा कलर असेल, ओडर असेल, मेल्टिंग पॉईंट असेल. ओडर म्हणजे वास, बॉइलिंग पॉईंट आहे, डेन्सिटी आहे. ह्या प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. या मेजर करतेवेळी मॅटरमध्ये जे सबस्टन्स आहे त्याचं केमिकल कंपोजिशन आहे तसं राहतं, ते बदलत नाही. या प्रॉपर्टीजला फिजिकल प्रॉपर्टीज असं म्हणायचं. तर याच्या उलट केमिकल प्रॉपर्टीज ज्या असतात त्या मेजर करत असताना सबस्टन्समध्ये कोणता तरी केमिकल चेंज होतो आणि म्हणून त्याचं केमिकल कंपोजिशन बदललेलं दिसतं, ते कायम राहिलेलं दिसत नाही. उदाहरणार्थ इथं एक प्रॉपर्टी दिलेली आहे किंवा एक मॅटरमधला बदल दिलेला आहे, कोल बर्न्स इन एअर टू प्रोड्यूस कार्बन डायऑक्साईड. म्हणजे कोळशाचं हवेत ज्वलन होतं आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. आपणाला माहीत आहे कोळसा कसा असतो, हा सॉलिड स्टेटमध्ये असतो. हवेबरोबर त्याचं ज्वलन झालं तर त्याच्यापासून काय होतो तयार, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा गॅस आहे. म्हणजे मॅटर हे कोल आहे, त्याचं कंपोजिशन बदललं आणि ते गॅसियस स्टेटमध्ये गेलं. मॅग्नेशियम वायर बर्न्स इन एअर इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू फॉर्म मॅग्नेशियम ऑक्साईड. इथंही तोच बदल दिसतोय. मॅग्नेशियम हा सॉलिड स्टेटमध्ये, हवेमध्ये त्याचं बर्निंग झालं तर त्याच्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. हा इथं आपणाला एक केमिकल चेंज किंवा केमिकल कंपोजिशन पदार्थाचं बदललेलं दिसतं. अशा प्रॉपर्टीज ज्या असतात की ज्याच्यामध्ये केमिकल कंपोजिशन चेंज होतं
त्या प्रॉपर्टीजला केमिकल प्रॉपर्टीज असं म्हणायचं. आणि केमिकल कॉम्पोजिशन चेंज होत नसेल त्या प्रॉपर्टीज मेजर करताना, तर त्या प्रॉपर्टीज असतात फिजिकल प्रॉपर्टीज. त्यानंतर मेजरमेंट ऑफ प्रॉपर्टीज. आता बऱ्याचशा प्रॉपर्टीज कशा आहेत, क्वांटिटेटिव्ह इन नेचर आहेत. क्वांटिटेटिव्ह इन नेचर याचा अर्थ असा, व्हेन वी मेजर समथिंग वी कम्पेअर इट विथ सम स्टँडर्ड. जेव्हा एखादी प्रॉपर्टी आपल्याला मेजर करायची असते तेव्हा त्याची कम्पॅरिझन आपण दुसऱ्याबरोबर करत असतो, स्टँडर्ड बरोबर करत असतो. आता ही स्टँडर्ड क्वांटिटी कशी असते, अनचेंजिंग असते आणि रिप्रोड्युसिबल असते. या स्टँडर्डलाच आपण काही वेळेला युनिट असं म्हणत असतो. त्याचा अर्थ इथं दिला आहे. मेनी प्रॉपर्टीज ऑफ मॅटर सच ॲज मास, लेंथ, एरिया, प्रेशर, व्हॉल्यूम, टाईम etc. are quantitative in nature. A quantitative measurement is expressed by a number followed by units. आता हे एखाद्या प्रॉपर्टीचं क्वांटिटेटिव्ह मेजरमेंट करत असताना आपण काय करत असतो, अगोदर नंबर लिहितो आणि नंतर युनिट लिहितो. अगोदर नंबर आणि नंतर युनिट लिहितो. उदाहरणार्थ, लेंथ ऑफ द क्लासरूम कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज 10 मीटर. एखाद्या वर्गखोलीची लांबी आहे 10 मीटर. याच्यात 10 काय आहे, नंबर आहे. मीटर इट डिनोट्स युनिट इन विच लेंथ इज मेजर्ड. लांबी कशामध्ये मोजली, इथं मीटरमध्ये मेजर केलेलं आहे. आता हे युनिट डिफाईन कसं केलं आहे बघा. युनिटची डेफिनेशन आपल्याला महत्त्वाची लक्षात ठेवावं लागेल. दी आर्बिटरीली डिसाइडेड and universally accepted standards are called units. युनिट कसं डिफाईन करायचं आहे, the arbitrarily decided and universally accepted standards. ही स्टँडर्ड कशी असली पाहिजेत, विश्वामध्ये सगळ्या एकच असली पाहिजेत, ॲक्सेप्ट केलेली असली पाहिजेत. अशा स्टँडर्ड्सला युनिट असं म्हटलं जातं, ज्याला आपण मराठीत एकक असं म्हणतो. आता ह्या युनिट एक्सप्रेस करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. पहिली पद्धत तुम्हाला माहीत आहे, CGS. बघा इथं दिली. पहिली पद्धत आहे CGS सिस्टीम. आता या CGS सिस्टीममध्ये C स्टँड्स फॉर सेंटीमीटर, G फॉर ग्रॅम अँड S फॉर सेकंद. सेंटीमीटर फॉर लेंथ, ग्रॅम फॉर मास अँड सेकंद फॉर टाईम. ही पहिली सिस्टीम आहे. दुसरे आहे FPS, ज्याला आपण फूट पाऊंड सेकंद सिस्टीम असं म्हणतो, FPS. तिसरी सिस्टीम आहे MKS, मीटर किलोग्रॅम सेकंद सिस्टीम. युनिट एक्सप्रेस करण्याच्या अशा काही मेथड्स आहेत, या तुम्हाला ऑलरेडी माहीत आहेत. त्यानंतर SI युनिट्स म्हणजे काय आहेत बघा. SI युनिट्स म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. SI म्हणजे इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, त्यालाच म्हणायचं SI युनिट. आता या SI युनिटमध्ये आपणाला ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीमची 7 बेस युनिट्स आहेत. या सिस्टीमची 7 बेस युनिट्स आहेत, ती या टेबलमध्ये दिलेली आहेत. त्याच्यामध्ये फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज आहेत. फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज आहेत. आता काही युनिट्स जे आहेत, स्पीड, व्हॉल्यूम, डेन्सिटी एटसेट्रा कॅन बी डिराइव्ड फ्रॉम दीज क्वांटिटीज. तर ह्या सिस्टीममध्ये जे फंडामेंटल क्वांटिटी दिलेल्या आहेत त्याच्याबरोबर ह्या ज्या क्वांटिटी आहेत किंवा युनिट्स आहेत, ती युनिट्स आपणाला या 7 युनिटवरून डिराईव्ह करता येतात, म्हणून त्यांना डिराईव्ह क्वांटिटीज असं म्हटले. आता 7
फंडामेंटल युनिट्स कुठल्या एस एस सिस्टीममधले बघा, आता इथं दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये बेस फिजिकल क्वांटिटी आहे. बेस फिजिकल क्वांटिटी म्हणजे क्वांटिटी कोणती आहे त्याचं नाव दिलं आहे, त्या क्वांटिटीचं सिम्बॉल दिलेलं आहे, त्या क्वांटिटीचं एस आय युनिट दिलेलं आहे आणि एस आय युनिटसाठी सिम्बॉल काय असेल ते दिलं आहे. ह्या 7 फंडामेंटल क्वांटिटीज किंवा फिजिकल क्वांटिटीज कोणत्या आहेत? पहिले आहे लेंथ. या क्वांटिटीसाठी सिम्बॉल आहे स्मॉल एल. एस आय युनिटचं नाव आहे मीटर आणि ह्या मीटरसाठी सिम्बॉल आहे स्मॉल एम. ह्या काय आहेत? फंडामेंटल सायंटिफिक क्वांटिटीज. दुसरे मास, सिम्बॉल मास. या क्वांटिटीचं स्मॉल एम. एस आय युनिट किलोग्रॅम आणि किलोग्रॅमसाठी सिम्बॉल स्मॉल के जी. तिसरं युनिट आहे टाईम. टाईमसाठी सिम्बॉल आहे स्मॉल टी. एस आय युनिट टाईमचं आहे सेकंद. सेकंदसाठी एस आय युनिट आहे एस. चौथी फिजिकल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक करंट. सिम्बॉल आहे कॅपिटल आय. एस आय युनिट त्याचं नाव आहे एम्पियर. त्याच्यासाठी सिम्बॉल आहे कॅपिटल ए. पाचवी क्वांटिटी आहे थर्मोडायनॅमिक टेम्परेचर. त्यासाठी या क्वांटिटीसाठी सिम्बॉल दिलं आहे कॅपिटल टी. एस आय युनिट आहे केल्विन आणि केल्विनचं सिम्बॉल आहे के, कॅपिटल के. सहावी क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. सिम्बॉल ह्या क्वांटिटीसाठी आहे स्मॉल एन. युनिट आहे एस आय युनिट मोल, एम ओ एल ई, मोल. आणि मोलचं सिम्बॉल आहे एम ओ एल. आणि शेवटची क्वांटिटी आहे लुमिनस इंटेन्सिटी. या इंटेन्सिटीचं युनिट आहे आय व्ही. एस आय युनिट आहे कॅन्डेला आणि सिम्बॉल फॉर एस आय युनिट आहे स्मॉल सी डी. अशी 7 फंडामेंटल युनिट्स आहेत या बेसिक फिजिकल क्वांटिटीची. ही आपणाला 7 क्वांटिटीज, त्यांचे सिम्बॉल, एस आय युनिटची नावं आणि एस आय युनिटचं सिम्बॉल हे आपणाला व्यवस्थितपणे लक्षात ठेवावं लागेल. एक्झाममध्ये एम सी क्यूसाठी याच्यावरती एखादा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर आपणाला बघायचं आहे फिजिकल प्रॉपर्टीज. काही फिजिकल प्रॉपर्टीज इथं दिलेल्या आहेत. पहिले मास अँड वेट. आता याच्यामध्ये दोन्हीत काय फरक असतो बघा. पहिलं मास काय? इट इज दी मेजर ऑफ क्वांटिटी ऑफ द मॅटर ए बॉडी कंटेन्स. एखाद्या वस्तूमध्ये किती मॅटर आहे, एखाद्या बॉडीमध्ये किती मॅटर आहे हे मेजर करणारी क्वांटिटी म्हणजे काय असते? मास. मास ऑफ द बॉडी डज नॉट व्हेरी ॲज इट पोझिशन चेंजेस. म्हणजे पृथ्वीच्या वरती कुठंही अशी बॉडी असेल तर त्या बॉडीचं मास हे कॉन्स्टंट असतं. ती इथून हलवली आणि दुसऱ्या ठिकाणी नेली तरी मास बदलत नाही. म्हणून काय म्हटलं आहे? मास ऑफ द बॉडी डज नॉट व्हेरी म्हणजे चेंज ॲज इट्स पोझिशन चेंजेस. मास पोझिशननुसार चेंज होत नाही. ऑन द अदर हँड द वेट ऑफ द बॉडी इज अ रिझल्ट ऑफ द मास अँड ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. तर बघा, वेट म्हणजे काय असतं? वेट हे मास आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स किंवा ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शनवरती डिपेंड असतं. म्हणजे ते वस्तूची पोझिशन बदलली
की वस्तूचं वेट बदलतं. कारण पोझिशन बदलली तर त्या वस्तूपासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचं अंतर हे आपणाला चेंज झालेलं दिसतं. आणि म्हणून वेट हे आपणाला पोझिशननुसार चेंज झालेलं दिसतं. कारण वेट म्हणजे मास आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सवरून आपण ते डिटरमाइन करतो. ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज होतं किंवा अट्रॅक्शन चेंज होतं आणि म्हणून वेट चेंज होतं. म्हणून काय म्हटलं जातं, मास ऑफ ए बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. वेटपेक्षा मास ही प्रॉपर्टी कशी आहे, मूलभूत प्रॉपर्टी आहे. म्हणजे एक्झाममध्ये 2 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक्सप्लेन मास ऑफ ए बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. हे काय ते तुम्हाला याच्यावरून एक्सप्लेन करावं लागेल. मास कसं डिटरमाइन करायचं आणि वेट कसं डिटरमाइन केलं जातं त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल. द बेसिक युनिट ऑफ मास इन दी SI सिस्टीम इज किलोग्रॅम. मासचं युनिट काय आहे, किलोग्रॅम. आपण ते वर फंडामेंटल प्रॉपर्टीमध्ये बघितलेलं आहे. मासचं युनिट SI सिस्टीममध्ये काय आहे, किलोग्रॅम. पण त्याच्यापेक्षा लहान त्याचं युनिट ग्रॅम हे काही वेळेला यूज केलं जातं. कारण आपणाला लॅबॉरेटरीजमध्ये काही केमिकल्स अतिशय स्मॉल क्वांटिटीमध्ये मेजर करायचे असतात. ते वेट त्यांचं घ्यायचं असतं. त्यावेळी ती ग्रॅममध्ये घेतली जातात किंवा मिलीग्रॅममध्येही घेतली जातात. इन टर्म्स ऑफ ग्रॅम मास इज डिफाईन 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम विच इज इक्वल टू 10⁻³ ग्रॅम. ग्रॅममध्ये जर आपणाला हे मास एक्सप्रेस करायचं असेल तर ते आपणाला लॅबॉरेटरीजमध्ये एक्सप्रेस करता येतं. 1 kg इक्वल टू 1000 ग्रॅम इक्वल टू 10⁻³ ग्रॅम. म्हणजे मास प्रॉपर्टीबद्दल आणि वेट यांच्याबद्दल तुम्हाला हे महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवता येईल. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी आहे लेंथ. आपणाला केमिस्ट्री जेव्हा आपण शिकतो त्यावेळी त्याच्यामध्ये आपणाला बॉन्डिंग शिकायचं असतं, 2 ॲटममधलं बॉन्डिंग. आणि ह्या बॉन्डिंगमध्ये आपणाला बॉन्ड लेंथ काय असते, म्हणजे बॉन्ड 2 ॲटममध्ये तयार होतो तेव्हा बॉन्ड लेंथ किती असेल, एखाद्या ॲटमची रेडियस काय असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची वेवलेंथ काय असेल, या अतिशय सूक्ष्म डिस्टन्सेस किंवा लेंथ मेजर करायचे असतात. ह्या क्वांटिटीज अतिशय स्मॉल असतात आणि म्हणून लेंथची फ्रॅक्शनल युनिट्स आपणाला यूज करावी लागतात. कोणती युनिट यूज केली जातात लेंथची, नॅनोमीटर, पिकोमीटर. आता ह्या सगळ्या लेंथ ज्या आहेत ह्या अतिशय लहान लेंथ्स आहेत, व्हेरी स्मॉल क्वांटिटीज आहेत. आणि त्या मेजर करण्यासाठी आपणाला लेंथची छोटी छोटी किंवा लहान लहान युनिट्स यूज करावी लागतात, नॅनोमीटर किंवा पिकोमीटर सारखी. तर इथं नॅनोमीटर, 1 नॅनोमीटर म्हणजे किती आहे, 10⁻⁹ मीटर, 10⁻⁹ मीटर. तर 1 पिकोमीटर किती आहे, 10⁻12 मीटर. अशी युनिट्स आपणाला बॉन्डच्या बाबतीत लेंथ असेल किंवा ॲटॉमिक रेडियस असेल किंवा वेवलेंथ मेजर करण्यासाठी अशी स्मॉल युनिट्स यूज करावी लागतात. त्यानंतर तिसरी आहे क्वांटिटी व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे काय, इट इज द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाईड बाय ए 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. एखादा त्रिमितीमध्ये असणारा ऑब्जेक्ट किंवा वस्तू असेल तर तिने जी जागा व्यापली त्याला आपण व्हॉल्यूम असं म्हणतो. ही काय त्या वस्तूच्या आकारावरती डिपेंड नसते, तिने जागा किती व्यापली 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टनी त्याच्यावर डिपेंड असते. जर आपणाला
लिक्विडचं किंवा गॅसेसचं व्हॉल्यूम मेजर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण कॉमन युनिट वापरतो, लिटर. त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल एल. पण हे SI युनिट नाही, लिटर हे SI युनिट नाही. मग 1 लिटर म्हणजे किती असतं? 1 लिटर इट इज इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब. 1 लिटर इक्वल टू 1 डेसिमीटर क्यूब. इट इज इक्वल टू 1000 ml. हे आपणाला माहीत आहे. 1 लिटर म्हणजेच 1 डेसिमीटर क्यूब म्हणजेच 1000 ml म्हणजेच 1000 सेंटीमीटर क्यूब. 1000 सेंटीमीटर क्यूब. आता 1000 सेंटीमीटर क्यूब हे समजण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली फिगर बघायचे. 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच काय? 10 सेंटीमीटर क्यूब, सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर इंटू 10 सेंटीमीटर ऑफ व्हॉल्यूम. एवढं व्हॉल्यूम 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर गुणिले 10 सेंटीमीटर म्हणजेच किती? 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच किती? 1000 ml म्हणजेच 1 डेसिमीटर क्यूब म्हणजेच 1 लिटर. SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज एक्सप्रेस्ड ॲज मीटर क्यूब. SI युनिट काय आहे? मीटर क्यूब आहे, नॉट लिटर. हे लक्षात ठेवायचं. व्हॉल्यूम म्हणजे काय? इट इज दी स्पेस ऑक्युपाइड बाय 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट. ही एक थर्ड प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे. आता ह्या व्हॉल्यूममध्ये इथं दिलेलं आहे, ही एक 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट आहे. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट हा एक. तर हा 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट याचं व्हॉल्यूम किती आहे? 1 सेंटीमीटर आहे, म्हणजेच 1 ml आहे. 1 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच किती? 1 ml. असे इथं किती आहेत? 1000 एवढे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स आहेत. 1000 म्हणून हे सगळं व्हॉल्यूम किती होतं? 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणजेच 1000 ml. त्यालाच आपण 1 डेसिमीटर क्यूब किंवा 1 लिटर असं म्हणतो. हे याच्यावरून आपल्या लक्षात येते. आता इथं जर तुम्ही बघितलं, डिफरंट काइंड्स ऑफ ग्लासवेअर्स आर यूज्ड टू मेजर दी व्हॉल्यूम ऑफ दी लिक्विड्स अँड सोल्युशन्स. केमिस्ट्रीमध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारची सोल्युशन्स लागतात किंवा लिक्विड्स लागतात आणि ती लिक्विडचं किंवा सोल्युशनचं व्हॉल्यूम मोजण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ग्लासचे ॲपॅरेटस आपण यूज करतो. कोणकोणती असतात? ग्रॅज्युएटेड सिलेंडर, ब्युरेट, पिपेट यासारखी. जर आपणाला लिक्विड समजा 50 ml लिक्विड घ्यायला सांगितले तर आपणाला असं सिलेंडर यूज करावं लागतं, ग्रॅज्युएटेड सिलेंडर. त्याच्यासाठी ब्युरेट हे आपणाला वापरता येतात. समजा आपणाला 10 ml एखादं सोल्युशन घ्यायचं आहे, आपण पिपेट वापरू शकतो. तर ही सही ग्लासचे ॲपॅरेटस आपणाला वापरता येतात. ए व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क इज यूज टू प्रिपेअर ए नोन व्हॉल्यूम ऑफ ए सोल्युशन. आपल्या लॅबॉरेटरीमध्ये अशी व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क उपलब्ध असतात ग्लासची. त्याच्या साहाय्याने आपणाला पाहिजे त्या व्हॉल्यूमचं एखादं सोल्युशन तयार करता येतं. उदाहरणार्थ 100 ml एखादं द्रावण तयार करायचं असेल किंवा 250 ml द्रावण तयार करायचं असेल तर आपण ते व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क वापरून तयार करू शकतो. इथं काही लॅबमध्ये यूज केलेली ॲपॅरेटस आपणाला दिसतात बघा. इथं आहे ग्रॅज्युएटेड सिलेंडर. हे तुम्ही पाहिलेलं आहे लॅबॉरेटरीजमध्ये. याच्या साहाय्याने आपणाला 10, 20, 30, 100 ml पर्यंत एखादं सोल्युशन, त्याचं व्हॉल्यूम्स एवढं असलेलं सोल्युशन घेता येत. ही दुसरी फिगर दिसते ती आहे पिपेटची. या पिपेटने आपण 25 ml, 10 ml एवढं सोल्युशन पिपेट आउट करू शकतो. हे आहेत 50 mlच्या ब्युरेट. ह्या ब्युरेट आपणाला लॅबॉरेटरीजमध्ये टायट्रेशन करण्यासाठी इथं आपणाला 50 ml सोल्युशन भरता येतं आणि पाहिजे तेवढं सोल्युशन याच्यातून आपण वापरू शकतो. हे आहे व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क. ही सगळी ग्लासचे ॲपॅरेटस आहेत.
या व्हॉल्युमेट्रिक फ्लास्कच्या साहाय्याने. इथं दिसते आपणाला 250 ml व्हॉल्यूम इथंपर्यंत आपण सोल्युशन तयार केलं तर ते 250 ml होतं. काही व्हॉल्युमेट्रिक फ्लास्क आपणाला 100 ml पण दिसतील. म्हणजे आपणाला ठराविक व्हॉल्यूमची सोल्युशन्स यूज करण्यासाठी ही वेगवेगळे ॲपॅरेटस वापरता येतात. त्यानंतरची प्रॉपर्टी आहे डेन्सिटी ऑफ ए सबस्टन्स इज. डेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, मास पर युनिट व्हॉल्यूम किंवा डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. आता आपल्याला ही डेन्सिटी काढण्यासाठी मास आणि व्हॉल्यूम मेजर करावं लागतं. SI युनिट ऑफ डेन्सिटी कॅन बी ऑब्टेन्ड ॲज फॉलोज. आता SI युनिट कसं काढायचं? डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. प्रत्येकाचं SI युनिट घ्यायचं. आणि SI युनिट ऑफ मास घेतलं, SI युनिट ऑफ व्हॉल्यूम घेतलं तर आपणाला डेन्सिटीचं SI युनिट मिळेल. मासचं SI युनिट आहे kg, व्हॉल्यूमचं आहे मीटर क्यूब. मग हे मीटर क्यूब वर घेतलं तर ते मीटर रेस टू -3 होईल. म्हणजे SI युनिट डेन्सिटीचं काय झालं? kg अपॉन मीटर क्यूब म्हणजेच काय? kg मीटर रेस टू -3. मग CGS युनिट काय होईल? CGS सिस्टीममध्ये मासचं युनिट असतं ग्रॅम, व्हॉल्यूमचं युनिट असतं ml. ग्रॅम अपॉन ml म्हणजेच ग्रॅम ml रेस टू -1 किंवा ग्रॅम सेंटीमीटर रेस टू -3 असं आपणाला डेन्सिटीचं SI युनिट मिळेल हे, आणि डेन्सिटीचं CGS युनिट हे मिळेल. पण डेन्सिटीचा फॉर्म्युला माहीत असेल तर आपणाला हे काढता येईल. त्यानंतर नेक्स्ट आहे 5वी प्रॉपर्टी आहे टेम्परेचर. आता टेम्परेचरनी काय आपण मेजर करतो? एखाद्या वस्तूचं हॉटनेस किंवा कोल्डनेस, ती किती थंड आहे, ती किती गरम आहे हे मेजर करतो. टेम्परेचर मोजण्याच्या 3 पद्धती आहेत, त्या माहीत आहेत आपणाला. हे आहे डिग्री सेल्सिअस. 3 पद्धतीमध्ये टेम्परेचर आपण एक्सप्रेस करू शकतो. डिग्री सेल्सिअस डिनोट केले असं. त्यानंतर आहे डिग्री फॅरनहीट, ते डिनोट केले या पद्धतीने, डिग्री फॅरनहीट. आणि आपणाला इथं तिसरी एक पद्धत दिसते, ती आहे केल्विन. केल्विनसाठी लेटर वापरले के. म्हणजे 3 पद्धती कुठल्या? डिग्री सेल्सिअस, डिग्री फॅरनहीट आणि केल्विन. तर इथं के हे SI युनिट आहे. के इज दी SI युनिट, टेम्परेचरचं SI युनिट आहे, लक्षात ठेवायचं. आता आपण जो थर्मामीटर बघतो ग्लासचा, त्याला आपण तापमापी असं म्हणतो. या थर्मामीटरवरती सेल्सिअस स्केलमध्ये त्याच्यावरती मार्किंग केलेलं असतं. आणि हे मार्किंग कसं असतं? कुठंपासून कुठंपर्यंत असतं? 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे तापमापी किंवा थर्मामीटर कसं त्याच्यावरती मार्किंग दिसतं आपणाला. इथून सुरुवात होते इथंपर्यंत. आता ही 2 टेम्परेचर म्हणजेच काय असतं? तर हा असतो फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर. म्हणजे पाणी 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला फ्रीज होतं, तो पॉईंट असतो सुरुवातीचा पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस. आणि एंड कुठं होतं? 100 डिग्री सेल्सिअस हा असतो बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर. पण हे असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशरला. म्हणजे पाण्याचा ॲटमॉस्फेरिक प्रेशरला फ्रीजिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा असतो. तर फॅरनहीट स्केलवरती ही 2 टेम्परेचर काय असतात? 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच 32 डिग्री फॅरनहीट, आणि 100 डिग्री सेल्सिअस इक्वल टू 212 डिग्री फॅरनहीट. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती? फॅरनहीट स्केलवरती 212 डिग्री फॅरनहीट. आता इथं हे आपणाला 3 स्केल दिलेली दिसतात. तुम्ही जर ही फिगर बघितली तर इथं दिसेल. हा आहे बघा,
मध्ये जो दिसतो ते सेल्सिअस स्केलमधला थर्मामीटर आहे. हा एक केल्विन स्केलमधला आणि हा फॅरनहीट स्केलमधला. सेल्सिअस स्केलमध्ये लोएस्ट टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस. ते फॅरनहीट स्केलवरती किती असतं? 32 डिग्री फॅरनहीट. 32 डिग्री फॅरनहीट म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू फॅरनहीट स्केलवरती 32 डिग्री फॅरनहीट आणि केल्विन स्केलवरती ते किती असतं? 273.15. म्हणजे आपणाला असं म्हणता येईल 0 डिग्री सेल्सिअस इज इक्वल टू 32 डिग्री फॅरनहीट इक्वल टू 273.15 केल्विन. आता सगळ्यात वरचा जो पॉईंट दिसतो सेल्सिअस स्केलवरती 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर जे असतं इट इज इक्वल टू 212 डिग्री फॅरनहीट. तेच फॅरनहीट स्केलवरती किती असतं? 212 डिग्री फॅरनहीट. आणि केल्विन स्केलवरती ते किती होतं? 373.15 केल्विन. हा फरक लक्षात ठेवायचा. इथं आणखी एक दिलं आहे बॉडी टेम्परेचर. नॉर्मल बॉडी टेम्परेचर आपलं इथं या रेंजमध्ये 98.6 डिग्री फॅरनहीट. फॅरनहीट स्केलवरती किती आहे? 98.6. तर सेल्सिअस स्केलवरती 37 डिग्री सेल्सिअस फॅरनहीट आणि डिग्री सेल्सिअस 2 स्केलमध्ये दिलेलं. वॉटर बॉइल्स ॲट सी लेवल. या टेम्परेचरला वॉटर बॉईल झालेलं दिसेल, तर या टेम्परेचरला वॉटर फ्रीज झालेलं दिसेल. इथं जो दिसतो तो ॲब्सोल्यूट झिरो हे टेम्परेचर दिसतं. ॲब्सोल्यूट झिरो. ऑल मॉलिक्युलर मोशन स्टॉप्स. म्हणजे या टेम्परेचरला सगळ्या त्या सबस्टन्समधल्या मॉलिक्युलर मोशन्स स्टॉप झालेल्या दिसतात. ते ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर असतं. ॲब्सोल्यूट झिरो काय म्हणायचं त्याला? तर हे जे 273.15 केल्विन आहे ते जेव्हा झिरो होईल ते टेम्परेचर म्हणजे ॲब्सोल्यूट झिरो असतं. हे लक्षात ठेवायचं. आता इथं एक कन्व्हर्शन फॅक्टर दिला आहे. टेम्परेचर ऑन 2 स्केल्स आर रिलेटेड टू इच अदर बाय. समजा आपणाला फॅरनहीट स्केलमधलं टेम्परेचर आहे ते डिग्री सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ह्याच्यात किमती घालून आपण ते कन्वर्ट करू शकतो. किंवा तुम्हाला डिग्री सेल्सिअसमधलं टेम्परेचर माहीत आहे आणि त्याचं कन्व्हर्शन फॅरनहीटमध्ये करायचं तर हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. समजा आता तुम्हाला केल्विन स्केलमधलं टेम्परेचर माहीत आहे तर ते डिग्री सेल्सिअसमध्ये या फॉर्म्युल्याने कन्वर्ट करता येईल. किंवा डिग्री सेल्सिअस टेम्परेचर केल्विन स्केलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तरी हा फॉर्म्युला यूज करता येईल. हे फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. हे कन्व्हर्टिंग फॉर्म्युले आहेत. कशामधले? वेगवेगळ्या स्केलमधलं टेम्परेचर, केल्विन स्केल, डिग्री सेल्सिअस आणि फॅरनहीट स्केल. त्यानंतर आपल्याला लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन्स बघायचे आहेत. ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. इथं आपण थांबतोय. थँक्यू.